हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज आहे डे 2 द्वारका आणि आता आम्ही निघालोय द्वारका बेटकडे. गाड्या केलेल्या आहे, सगळे रेडी झाले, आम्ही निघालो. बस येते. चला मग बघूया. काय पिकनिक. सो ही होती आमची हॉटेल आणि आम्ही आता इथं बस केलेली, म्हणजे इथं गव्हर्नमेंटच्या बसेस असतात की ज्या आपल्याला पूर्ण बेट द्वारका वगैरे आणि द्वारकेचे जे टुरिस्ट पॉईंट आहे ते फिरवतात. आम्ही त्याची वाट बघत होतो आणि वाट बघता बघता मग आम्ही रील्स केल्या, फोटोज काढले, खूप सारी मस्ती केली. आणि ही जी रील आहे ती मी माझ्या इन्स्टा अकाउंटला टाकलेली आहे, नक्की बघा. मला बिलकुल असं वाटत नाही की ह्या माझ्या सासवा आहेत, ती मैत्रिणीसारख्या आहेत. आणि ट्रिपमध्ये पण माझे जे पण सगळे सासरे होते आणि सासूबाई आणि एक आजी सासूबाई, म्हणजे लहान म्हणून मीच होती तिथं आणि नणंद. पण असं कधीच वाटलं नाही मला की मी सासू सासऱ्यांसोबत ट्रिपला आलेली आहे. खूप मज्जा केली आणि मनवाने तर खूप जास्त. म्हणून असं नाही असं अगं दोघं, अगं त्या आत्याकडे बघ. आम्हाला बसचा टाइम दिलेला 7 वाजेचा आणि आम्ही 6:30 वाजेपासूनच खाली येऊन गेलेलो, कारण फोटो वगैरे काढायचे होते त्यासाठी. बट बसला इतका उशीर झाला की बस 8 वाजता आली आणि त्यात आम्ही भरपूरशी मजा केली आणि वाट बघत बघत थकलो पण. पण मामांनी एवढ्या प्रेमाने आत्यांसाठी जागा सांभाळली आणि तुम्ही असं करता. आता का बघा ना मना फिरते नाही, जळू द्या किती जळायचं ते मी तेच बसेल आता. मेरा अलग है. पापा के पास जा, पापा के पास. अगं आजीच्या मांडीवर बस ना. अगं तू दिसत नाही मग. किधर जा रहे हैं हम? समझ में आया को, अभी समझ में आया. बस में बैठे तब समझ में आया तुझे पिकनिक जा रहे हैं. अब तक कहाँ घूम रहे थे फिर मंदिर में. बोल ना. ये 31 है का? तू बैठू समुद्र में. ठीक है, तू आने का हो गया आणि त्याचे का बहुत ही. ये तर नक्की येईल बाप्पा. फायनल टचअप. ये मंदिर कैसे बना? तो श्री कृष्ण भगवान ये हजारों साल पहले गोकुल मथुरा से युद्ध का मैदान छोड़कर, रणभूमि छोड़कर कृष्ण जी यहाँ द्वारिका आए थे. तब भगवान श्री कृष्ण जी यहाँ समुद्र के बीच में अपनी सोने की एक द्वारिका बसाई, सोने की एक नगरी बसाई. गोकुल मथुरा और सोने की द्वारिका में 125 साल तक भगवान ने यहाँ राज किया. 125 साल जब पूर्ण हो गया तब भगवान कृष्ण सोने की द्वारिका छोड़कर, सोने की नगरी छोड़कर सोमनाथ प्रवास से प्रकट. कृष्ण भगवान जब सोमनाथ गए, पीपल का पेड़ के नीचे सोमनाथ मंदिर के बाजू में कृष्ण भगवान विश्रांति कर रहे थे, आराम कर रहे थे. उसी जंगल के अंदर जरा नाम का एक भीड़ शिकारी आया और कृष्ण भगवान के पैरों में पद्म चमकता हुआ देख गया. वो जरा नाम का भीड़ शिकारी श्री कृष्ण भगवान के पैरों में अपना बाण मारा, अपना तीर मारा. आज भी ये जगह सोमनाथ मंदिर के बाजू में प्रसिद्ध है, भालका तीर्थ, जहाँ श्री कृष्ण लीला समाप्त हो गई और कृष्ण भगवान परलोक धाम. श्री कृष्ण भगवान जब
तब भगवान ने अपनी सोने की जो द्वारका थी, कलयुग का समय के हिसाब से वो सोने की द्वारका कृष्ण भगवान ने समुद्र के अंदर पानी के अंदर डुबो दी। सोने की द्वारका कृष्ण भगवान ने समुद्र में डुबो दी। उसके बाद ये द्वारका का निर्माण कृष्ण भगवान का पौत्र राजा ब्रजनाथ ने विश्वकर्मा भगवान के पास ये मंदिर का निर्माण करवा। श्री कृष्ण भगवान के घर लड़के का जन्म हुआ, उसका नाम था प्रद्युम्न। प्रद्युम्न के घर लड़के का जन्म हुआ अनिरुद्ध, और अनिरुद्ध के घर लड़के का जन्म हुआ राजा ब्रजनाथ। राजा ब्रजनाथ ने विश्वकर्मा भगवान को कहा कि मेरे दादा कृष्ण की निशानी रखने के लिए आप मंदिर का निर्माण करो। तो अभी सुबह जहाँ से आप लोग बस में बैठे, आप लोग अभी जहाँ से बस में बैठे, ये द्वारका का मंदिर एक रात में विश्वकर्मा भगवान ने अपने हाथों से बनाया। 150 फीट ऊंचाई वाला 7 माला का ये मंदिर है। मंदिर के ऊपर 40 मीटर कपड़े की ध्वजा, वो ध्वजा एक दिन में 6 दफे भगवान को चढ़ाई जाती है। 5,500 साल पुराना गोमती द्वारका का मेन मंदिर, ये कृष्ण भगवान का ऑफिस कोर्ट कचहरी था और बेट द्वारका भगवान का रहने का निवास था। बोल द्वारकानाथ भगवान। सो आमचा पहिला पॉईंट होता नागेश्वर ज्योतिर्लिंग. हे एक आपल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. सो आम्ही इथं आलेलो, दर्शन घेतलं आणि मग पुढे निघालो. चला 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 रखते बढ़ते रहो, आगे बढ़ते रहो, चलो बढ़ते रहो. हाँ तिथं हो मैं सो आता आम्ही निघालो गोपी तलावाकडे आणि तिथं असे छोटे मोठे मंदिरही होते, त्याचंही दर्शन घेतलं आणि पुढं गोपी तलाव बघितला. आणि पूर्ण वेळ मनवा माझ्याजवळ नव्हते, एक तर पप्पा आणि मग बाकी सगळे कोणी ना कोणी तिला पकडत होतं, त्यामुळे ह्यावेळेस मला जरा आराम होता. नाही तर आत्तापर्यंत आम्ही कुठेही गेलो तर मनवा फक्त आणि फक्त माझ्याजवळच राहायची. ह्यावेळेस सगळ्यांना आनंदही झाला की ती सगळ्यांजवळ जाते हे, आणि सगळ्यांना खूप मजा आली तिच्यासोबत. रहने का निवास स्थान बताया. सुदामा जी पोरबंदर शहर से कृष्ण भगवान के घर मिलने के लिए आए थे. तब सुदामा ने कृष्ण भगवान को 3 मुट्ठी तंदूरी और चावल का भेंट किया, इसलिए ये द्वारका जी का नाम प्रसिद्ध हुआ भेंट द्वारका. आप लोग ये द्वारका नगरी को कहते हैं बेट द्वारका. असल में बेट आइलैंड टापू का नाम है, इसका ओरिजिनल नाम बेट द्वारका. जहाँ से सो आता आम्ही निघालो बेट द्वारकेकडे जायला. आणि आजचे सगळे व्हिडिओ तुम्हाला खूप फास्ट दिसतील, कारण की तेवढाच टाईम होता आमच्याकडे. आणि इथं बोटीने जावं लागतं, 20 ते 25 मिनिटाचं अंतर असतं बोटीने.
सो आता आम्ही बेट द्वारका करून आलो. त्यानंतर आता आम्ही आलो आहे शिवराजपूर बीच इथं. बेट द्वारकेला आम्ही काही शूट नाही करू शकलो कारण की तिथं पोहोचलोच आम्ही 12 वाजता होतो आणि 12:30ला मंदिर बंद होतं. तर सगळं घाईघाईत आम्ही दर्शन घेतलं आणि खूप गर्दी झाली होती आणि तिथं मध्ये अलाउड नव्हतं मोबाईल वगैरे. सो त्यामुळे मी काहीच शूट नाही करू शकली. आता इथं आम्ही आलेलो, इथं काय मजा करतो ते बघूयात चला. मानी आणि मनवा एवढे दिवस बीचवर राहून आलेले आहे. जसं माहिती आहे की आम्ही गोव्यात राहिलेलो, बट तरी तिचं बीचचं जे एक्साइटमेंट आहे ते अजून गेलेली नाही. तिला बीच आणि पाणी दिसलं की मनवा डायरेक्ट पाण्यात जाते, आवरली जात नाही बिलकुल. मनवा हिला जास्त मध्ये नका जाऊ दे. आय बिट्ट्या मान्या नाही 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 मी सोडणार नाही. नाही नाही मानी मम्मा मम्मा ओरडेल बघ आई. त्यांचा बी घ्या. अरे तिला दाखवायचं नको ती कोको कोला स्प्राईट मागत होती म्हणून तिला हे घेऊन दिलं मी. बीच बघून झाल्यानंतर आत्ता आम्ही आलेलो आहोत रुक्मिणी मंदिर इथं. तर मंदिर 5 वाजेनंतर ओपन होणार होतं आणि आम्ही इथं 4:45लाच येऊन गेलेलो. तर थोडंसं वेळ थांबावा लागला आम्हाला. इथं मंदिर दुपारी 12:30 ते 5 बंद असतात. त्यामुळे मंदिरांचं दर्शन तुम्हाला सकाळच्या वेळी नाही तर संध्याकाळच्या वेळी असंच घ्यावं लागतं. आता खूप टाइम झालाय, म्हणजे आता बिलकुल इच्छा नाही कुठे जायची. चला आता कुठं जातोय पुढं बघूया आणि आता नेक्स्ट काय करणार आहे काय माहितीच. काय बघायचं? सो हा होता द्वारकेचा लास्ट पॉईंट आणि इथं आम्ही खूप छान असा सुंदरसा सनसेट पाहिला आणि बराच वेळ इथं थांबलो आम्ही संध्याकाळ होईपर्यंत, पूर्ण सनसेट होईपर्यंत. बट त्यानंतर आमच्यासोबत इथं एक ॲक्सिडेंट झाला. सो आम्ही रस्त्याने जात असताना आमच्या गाडीकडे एका 2 व्हीलरवाल्याने थोडासा कट मारला मला, ज्याने ती गाडी डायरेक्ट माझ्या अंगावर आली आणि माझा पाय दाबला गेला गाडीच्या चाकाखाली. सो बऱ्यापैकी लागलेलं. बट ट्रॅजेडी असं झाली की तो माणूस तर निघून गेला. बाकीचे आमचे जे मेंबर्स होते ते त्या माणसाला बोलायला लागले. तर दुसरे 2 माणसं तिथं आले आणि तिथं भांडण झाली आणि नंतर समजलं की त्या माणसांचा इथं काही रोलच नव्हता, ते एकमेकांना ओळखतही नाही. तर असं होतं. तर असं कोणी आपल्या राज्यात आलं, दुसऱ्या राज्यातले लोक, तर प्लीज करून त्यांच्यासोबत असं काहीही करू नका, कारण की ते इथं फिरण्यासाठी आलेले असतात, भांडणं वगैरे करण्यासाठी नाही. आणि उगीच दुसरे लोक मध्ये पडून त्या भांडणाला जास्त हवा देण्यापेक्षा मिटवण्याचा प्रयत्न हा जास्त करायचा असतो. आणि त्यामुळे तिथं खूप जास्त भांडणी वगैरे झाल्या आणि मला बऱ्यापैकी लागलेलं. मला 2 दिवस चालता नाही आलं, असं सगळं झालेलं. सो छोटा ॲक्सिडेंट होता. बट काही लोक जे असतात जे असे मध्ये येतात त्यामुळे टुरिस्टला प्रॉब्लेम होतो. सो इथंच आमचा डे 2 द्वारका संपला.